मंडळी, आज आपण 10 ते 15 मिनिटामध्ये कोथिंबीर वडी तयार करतोय। ना पीठ भिजवता ना कोथिंबीर वड्या वाफवता ह्या कोथिंबीर वड्या तयार करतोय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे रेसिपी तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नात ही छानशी रेसिपी तयार करू शकता। त्यासाठी इथं एक मध्यम आकाराची कोथिंबीर जुडी मी स्वच्छ साफ करून धुवून ठेवली होती। कोथिंबीर कट करत असताना कोथिंबीर जी आहे ती अशी घट्ट पकडायची, म्हणजे आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक चिरून घेता येते। त्यामुळे इथं कोथिंबीर अशी घट्ट पकडून घ्यायची आणि छान अशी बारीक चिरायची। जेवढी व्यवस्थित बारीक कोथिंबीर चिरता येईल ना तेवढी बारीक चिरून घ्यायची, म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित आपल्याला तयार करून घेता येतात। त्याचे असे धागे निघत नाही, म्हणजे वडी व्यवस्थित आकारात व्यवस्थित येते। त्यामुळे कोथिंबीर शक्यता बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीरीच्या जाड काड्या यामध्ये वापरायच्या नाही। तर इथं कोथिंबीर आपण चिरून घेतलेली, त्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घेऊया। तर 10 ते 12 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा ओवा, थोडंसं आलं, चमचाभर जिरं, काही लसणाच्या पाकळ्या इथं मी घेतल्या होत्या। आता चला, आपल्याला वडी बनवण्यासाठी बेसन पीठ लागणार आहे। तर इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं। बेसन पीठ मी इथं चाळून वापरलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1 ग्लासभर पाणी आपल्याला घालायचं आहे। बरं, इथं मी 1 ग्लास पाणी म्हणजे 2 वाट्या पाणी आहे। जेवढं आपण बेसन पीठ घेतलं आहे तेवढंच पाणीसुद्धा इथं घ्यायचं आहे। त्यापेक्षा थोडंसं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल, पण कमी पाण्याचा वापर करू नका। हा मिश्रण जे आहे असं पातळसर असलं पाहिजे। त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं चमचाभर तेल घातलं आणि त्यानंतर यामध्ये जो आपण ठेचा तयार करून घेतला होता हा ठेचा घालायचा आणि हा ठेचा छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत, अगदी खमंग वास सुटेपर्यंत हा आपल्याला ठेचा परतून घ्यायचा। तर अशा पद्धतीने हा जर ठेचा परतून घेतला ना, त्यामुळे वडीला चव जी आहे ना ती अशी वेगळीच मस्त खमंग चव येते। त्यामुळे हा जो ठेचा आहे हा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर ही कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। तर कोथिंबीर जी आहे वाटीच्या प्रमाणामध्ये 4 वाट्या कोथिंबीर कट केल्याच्या नंतर भरली होती, त्यामुळे त्याच्या निम्म बेसनपीठ वापरायचं। बेसनपीठ कोथिंबीरीपेक्षा जास्त वापरायचं नाही, म्हणजे कोथिंबीरी वडी जी खाण्याची टेस्ट आहे ना ती कोथिंबीरीमुळे येते। त्यामुळे कोथिंबीरीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। त्यानंतर इथं मी थोडेसे पांढरे तीळ घातले आहेत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातले, का तर कोणत्याही पालेभाज्या ज्या आहेत ते थोडंसं मीठ घातलं ना त्या पटकन सॉफ्ट होतात। त्यामुळे इथं अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे, खूप जास्त मीठ घालण्याची गरज नाही। या पद्धतीने अशी थोडीशी कोथिंबीर सॉफ्ट झाली की यामध्ये आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं हे घालायचं। आता हे जे मिश्रण आहे हे शिजवण्यासाठी आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं लागतात, खूप वेळ लागत नाही। तर हे बघा, असं पातळसर असलं पाहिजे, खूप घट्ट नसावं। खूप घट्ट असलं की हे पटकन मिश्रण शिजलं जाईल आणि व्यवस्थित, म्हणजे ते कच्चं राहण्याची शक्यता असते। पटकन असं गोळा होईल त्याचा आणि व्यवस्थित शिजणार नाही। त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ असलं पाहिजे। हे कंटिन्यू हलवायचं, म्हणजे भांड्यालासुद्धा चिटकत नाही आणि व्यवस्थित एकसारखं हे मिश्रण शिजलं जातं। याच्या गाठी गुठळ्या होत नाही। अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये याचा छान असा गोळा तयार होतो। हे बघा, टोटली याला मी 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घेतलं होतं। सुरुवातीला 3 ते 4 मिनिटं याला शिजवून घेतलं। हे बघा, आता हे जे मिश्रण आहे तुम्ही नॉनस्टिकच्या कढईमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, ज्यामुळे हे जे मिश्रण आहे हे भांड्याला चिटकणार नाही। आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटाची ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे काय होतं ना, अगदी थोडंसं जर हे शिजायचं बाकी राहिलं असेल तर हे व्यवस्थित असं शिजलं जातं। हे मिश्रण व्यवस्थित शिजलं की वडी चवीला छान लागते, वडी तुटत नाही आणि जे मिश्रण आहे हे ताटालासुद्धा चिटकत नाही। त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर खूपदा काय होतं ना, ज्यावेळेस आपण वडी वाफवून घेतो त्यावेळेससुद्धा असा प्रकार होतो की वडी तेलात टाकल्याच्या नंतर विरघळते किंवा कट करताना त्याचा भुगा होतो। तर ते सगळं टाळण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता। या पद्धतीने वड्या तुटत नाही, तेलामध्ये विरघळत नाही। महत्त्वाचं म्हणजे वड्या अजिबात तेलकट होत नाही, अगदी परफेक्ट वड्या बनवून तयार होतात। तर इथं मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि त्यावरती थोडेसे तीळ घातले होते। तर कोथिंबीर वडीमध्ये तिळाचा वापर थोडासा जास्त करायचा, म्हणजे वडी खाताना खूप खमंग लागते। तिळाचा खमंगपणा आणि वडीची जी चव आहे ना त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना मंडळी, अप्रतिम। आता हे जे मिश्रण आहे ना, आता हे व्यवस्थित हे आपण वडी थापून घेतलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे।
तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ही फ्रीजमध्ये असं व्यवस्थित झाकण ठेवू शकता आणि 3 ते 4 दिवस याला मस्त हवं त्यावेळेस तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तव्यावरती अगदी थोडंसं तेल घालूनसुद्धा फ्राय करून खाऊ शकता किंवा मस्त तेल घालून कुरकुरीत वड्या तयार करून चहासोबत एन्जॉय करू शकता. तर इथं याचे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे पीसेस तुम्ही इथं कट करून घेऊ शकता. हलकीशी वडी कोमट असतानाच ह्या मी वड्या कट करून घेतल्या होत्या. तुम्ही व्यवस्थित थंड करून जरी कट केल्या तरीसुद्धा चालणार आहे. मिश्रण व्यवस्थित शिजलं की वड्या अजिबात भांड्याला चिटकत नाही, अगदी परफेक्ट निघतात. त्यामुळे व्यवस्थित मिश्रण शिजवून घ्यायचं आणि ज्या वड्या आहेत त्या खूप पातळसुद्धा नाही बनवायच्या आणि खूप जाडसुद्धा ठेवायच्या नाही. पातळ वड्या बनवल्या तर तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते किंवा खूप तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या मध्यम असल्या पाहिजेत. इथे बघा अगदी परफेक्ट ह्या ताटापासून निघत आहेत, अजिबात ताटाला वडी चिटकत नाही. हे बघा अगदी एकूण एक वडी व्यवस्थित निघत आहे. महत्त्वाचं कोथिंबीर बारीक चिरून घेतली की वड्या व्यवस्थित कट करता येतात. मिश्रण व्यवस्थित शिजलं की वड्या अशा भांड्याला चिटकत नाही. अशा काही भरपूर टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही वड्या अगदी मस्त बनवू शकता. तुम्हाला जर वडी वाफवून घ्यायला आणि नेहमीच्या ज्या पद्धतीने आपण ज्या वड्या बनवतो त्यापेक्षा जर वेगळं काही ट्राय करायचं असेल ना मंडळी, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान ह्या वड्या बनवून तयार होतात आणि चवीलासुद्धा ज्यामुळे आपण जो ठेचा परतून घेतला होता ना, त्यामुळे ह्या वड्यांना जी चव आहे ना मंडळी ती थोडीशी वेगळी आणि खमंग लागते. यामध्ये आपण तीळसुद्धा घातलेले आहेत. अप्रतिम अशा ह्या वड्या बनवून तयार होतात. तर इथं मी आज मस्त अशा ह्या वड्या तळून घेणार आहे. नेहमी मी तव्यामध्ये फ्राय करून घेत असते. तर इथं जे तेल आहे हे छान असं तापवून घ्यायचं. कोमट तेलामध्ये जर तुम्ही वड्या सोडल्या तर वड्या तेलकट होतात. त्यामुळे काय करायचं ना, आपण भज्याला कसं तेल कडकडीत गरम करून घेतो अगदी त्या पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या वड्या सुरुवातीचे जे 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवर तळून घ्यायच्या आणि त्यानंतर मध्यम गॅस करून ह्या वड्या कुरकुरीत तळून घ्यायच्या. लहान गॅस एकदम करायचा नाही, नाहीतर वडी तेलकट होऊ शकते. अशा पद्धतीने जर वड्या तुम्ही तळून घेतल्या ना मंडळी, तर वड्या एकतर खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वड्या तेलकट होत नाही, अजिबात तेल शोषत नाही. अशा व्यवस्थित अशा कोथिंबीर वड्या ह्या निथळून घ्यायच्या. कोणताही तळणीचा पदार्थ व्यवस्थित निथळून घेतला की तो कमी तेलकट होण्याची शक्यता असते. तर आता ह्या व्यवस्थित निथळून घ्यायच्या. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतल्या होत्या. रेसिपी कशी वाटली ना मंडळी कमेंट करून एकदा नक्की सांगा. तर ह्या बघा अगदी परफेक्ट अशा ह्या कोथिंबीर वड्या अगदी मी 10 ते 15 मिनिटामध्ये ह्या वड्या बनवून तयार करून घेतल्या होत्या. अजिबात तेलकट झाल्या नव्हत्या आणि महत्त्वाचं म्हणजे खूप वेळपर्यंत कुरकुरीत होत्या. रेसिपी अगदी परफेक्ट सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा कमेंट करून मला सांगा. तर अगदी वरून कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त ह्या गरमागरम वड्या आणि सोबत चहा असल्या ना मंडळी, आणखी काय पाहिजे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशा